नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचे स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता टीव्हीवर जी न्यूज ऐकली आहे ते बघून जानकीला धक्का बसतो. जानकी लगेच ऐश्वर्या आणि अवंतिका यांना बाहेर बोलावते. तेव्हा आता न्यूज जेव्हा पाहिली जाते तर आता ऐश्वर्या म्हणते की हे सर्व काय चाललेले आहे, कारण ज्या मायेची केस आहे तर ती मात्र ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे लढण्यासाठी तयार आहे असं म्हटल्यानंतर आता सर्वांना एक फार मोठा धक्का बसतो. तेव्हा आता न्यूजमध्ये जेव्हा ऐकलं जातं की ह्या केसमध्ये आता ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे यांचा काही एक संबंध नव्हता, तोपर्यंत ही केस मात्र रणदिवे जिंकणार आहे अशी दाट शक्यता होती आणि ते निश्चित सुद्धा होते. पण अचानक मात्र गीतांजली सरंजामे यांची एंट्री झाल्यानंतर रणदिवे कुटुंबाला आता हार करावी लागते की काय अशी मात्र यांची अवस्था झालेली आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता ह्या तिघींना फार मोठा धक्का बसतो, कारण ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे तर आजपर्यंत एकही केस त्या नाही हरलेल्या. रणदिवे कुटुंब मात्र आता एक मायाविरोधी पुरावे एकत्र करून मात्र तिला हरवू शकेल. आणखीन ही केस मात्र कोणत्या वळणावर जाणार आहे मात्र येणारा काळच ठरवेल. मात्र गीतांजली सरंजामे आहे यांची ख्याती बघता मात्र आता येणारा काळच ठरवेल की आता ही केसचा नक्की काय निकाल असेल. त्यानंतर आता इकडे माया गीतांजलीला सांगते की हे बघा, नुसती चर्चा करून काही उपयोग नाही, कारण त्या रणदिवेंची सून आहे जानकी रणदिवे, ही मात्र कधीही कुणापुढे झुकणारी नाही. त्यानंतर आता गीतांजली म्हणते की माझ्यापुढे जग झुकू शकतं आणि ही जानकी आहे तरी कोण. माया म्हणते की तिचा सामना करताना मात्र मला सुद्धा तेच वाटलं होतं, परंतु आता ही जानकी आहेच तितकी हुशार. त्यानंतर आता इकडे जानकी हे सगळं ऐकल्यानंतर आता ठरवते की सगळ्यांना मात्र आता पोरून उरावंच लागणार आहे. हीच ती वेळ आहे, किती काही झाले तरी आता काहीतरी करून दाखवावं लागणारच आहे. समोरचा वकील कितीही मोठा असेल तरी सुद्धा सत्य हे कायम वकिलापेक्षाही मोठं असतं आणि नेहमी मात्र सत्याचा विजय होतो. तेव्हा अवंतिका पुढे येते आणि म्हणते की अगदी बरोबर बोलतात वहिनी तुम्ही. त्यावरती जानकी म्हणते की हे बघ अवंतिका, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तुझ्यामध्ये ती धमक आहे. मी तर असं ऐकलं होतं की ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे एकही केस नाही हरलेल्यात, पण आता मात्र तीही केस हरणार आणि तिला शेवटी हरवणार ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे. किंवा जानकी आणि आता ऐश्वर्या म्हणते की आमचा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू हे नक्की करून दाखवशील. म्हणते की मला माहिती आहे की आता काही झाले तरी ही केस आपणच जिंकणार आहोत. त्यावरती अवंतिका म्हणते की हो, जिंकणंच हा एक ऑप्शन आपल्या समोर आहे. हे बघा वहिनी, तुम्ही म्हणाला आहात की आता कुठलाही कितीही मोठा वकील माझ्या समोर येऊन द्या, त्या गोष्टीचं दडपण नाही घेऊ शकत. घडलेलं आहे तर ते अगदी प्रामाणिकपणे आणि निर्दयीपणे मात्र मी आता कोर्टासमोर मांडेल म्हणजे मांडेलच. त्यानंतर आता इकडे गीतांजली सरंजामे मात्र तोऱ्यातच आता ह्या मायाला म्हणते की कोर्टात फक्त माझं राज्य चालतं, जे काही मी बोलते तर ते माझा अंतिम निर्णय असतो, त्यामुळे त्या अवंतिकाचा माझ्यासमोर निभाव नाही लागणार आणि जानकी मात्र उभ्या आयुष्यामध्ये मला हरवू नाही शकणार. त्यानंतर आता इकडे जानकी म्हणते की एक वेळेस मला हरवणं जमेल पण सत्याला हरवणं नाही जमू शकत. कायम सत्याचा विजय होतो, त्यामुळे त्या मायाचा खेळ आता कायमचा संपणार असे आता जानकी ठरवते आणि ह्या तिघही एकत्र येतात. त्यानंतर आता इकडे मायाच्या खांद्यावर हात ठेवून आता ही गीतांजली उभी असते तिची केस लढण्यासाठी. त्यानंतर आता घरातील सगळेजण एकत्र येतात आणि सगळ्यांच्या समोर जानकी नानांना म्हणते की हो नाना, तुम्ही जे ऐकलं ते एकदम खरं आहे. ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे मायाची केस लढत आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर सौमित्र म्हणतो की काय बोलतात, तर ऋषिकेश म्हणतो की हो सौमित्र, मगाशी न्यूजवर सुद्धा हेच दाखवत होते की ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे मायाची केस अचानक स्ट्रॉंग झालेली आहे याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. सौमित्र म्हणतो की तरी सुद्धा आपण होप्स ठेवून आहोत. सौमित्र म्हणतो की हे बघ अवंतिकाने मात्र आता गीतांजली सरंजामे यांच्या विरोधात लढून काही उपयोग नाही होणार. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोलतो सौमित्र. त्यामुळे सौमित्र स्पष्ट त्याचा निर्णय सांगतो की अवंतिका किती काही झाले तरी ही केस नाही लढणार. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना घरातील आणखीनच धक्का बसतो. अवंतिकाला सुद्धा आता सौमित्राचा राग येतोय. सगळेजण आता अगदी उभे राहतात आणि अरे असं एका आवाजातच म्हणतात, असं कसं होऊ शकतं. सौमित्रा म्हणते की अरे सौमित्र, तू काय बोलतोस, असं का बोलतोस तू. तेव्हा सौमित्र म्हणतो की तुम्हाला कुणालाच माहिती नाही की ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे काय बाई आहे ती. तिच्याबरोबर लढणारे जे काही अर्धे वकील आहेत तर ते डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. काहींना तर त्यानंतर केस सुद्धा नाही मिळाल्यात आणि काहींनी तर वकील सुद्धा सोडलेली आहे. त्यावरती आता जानकी म्हणते की भाऊजी तुम्ही असं का बोलतात, अवंतिकाच्या सोबत तिच्या घरचे आहेत ना, आणि मुळात म्हणजे तुमच्यासारखा हुशार वकील तिच्या सोबत असताना, त्यामुळे ही केस लढण्यापासून मात्र तिला आडू नका प्लीज, तिला ही केस लढून द्या. त्यानंतर आता सौमित्र म्हणतो की एक ॲडव्होकेट म्हणून किती एक्स्ट्रीम आहे तुला नाही माहिती, त्यांच्या केसेस आहे तर त्या आम्ही स्टडी म्हणून ऐकत होतो आणि ती फक्त मात्र एक ॲडव्होकेट नाही तर एक लॉची इन्स्टिट्यूट आहे आणि ही इन्स्टिट्यूट मात्र एका साक्षीदाराचा
एक एक शब्द हाणून पाडत असतात आणि ज्यांना हारणं काय आहे हे माहिती नाही, मग त्यांच्या विरोधात मात्र मी अवंतिकाला कसं उभं करू शकतो आणि ते मला योग्य नाही वाटत. आणि हे बघ वहिनी, अवंतिका खरंच खचून जाईल, तू प्लीज समजून घे. त्यावरती तरी सुद्धा जानकी म्हणते की नाही भाऊजी, तुम्ही चुकीचा विचार करतात, ती नाही खचू शकत. किती काही झालं तरी आपण तिला खचून द्यायचं नाही, कारण तिचं कुटुंब तिच्या सोबत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊजी, कारण ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे कितीही एक मोठी वकील असून द्यात, पण आपल्या कुटुंबाच्या एकीपुढे तिचं काहीही चालणार नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ वहिनी, कोर्टामध्ये केस लढताना मात्र कोणतीही एकी अशी कामी येत नसते, तेथे मात्र अवंतिकाला ती केस एकटीला लढावी लागणार आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमित्र, मी ती केस लढू शकते आणि सगळ्यांना पुरून उरू शकते, एक वकील म्हणून मी स्वतःला सिद्ध करू शकते. यावर तुझा विश्वास नाही का? आणि नाही, तुला जर असंच वाटत असेल तर जरा स्पष्ट सांग. तेव्हा सौमित्र म्हणतो की अवंतिका तसे नाही, पण तुला माहिती आहे की आता सध्या. तर अवंतिका म्हणते की हे बघ, आपल्या घरावर आलेलं हे प्रत्येक संकट आपण सगळ्यांनी एकत्र येऊन परतावून लावलेलं आहे. तर मायाला पकडण्यासाठी मात्र जानकी बहिणीने, ऋषिकेश दादांनी आणि तू सगळ्यांनी मात्र आता आपल्या जीवाची बाजी लावली होती. आणि जर ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे यांनी सादर केलेल्या खोट्या पुराव्याच्या आधारे ती जर सुटली तर आग बनून पुन्हा उसळेल आणि आपल्या घराच्या सगळ्या अख्ख्या कुटुंबाची राख करेल. आणि तेच व्हायला नकोय. तर आता हे ऐकल्यानंतर सारंग म्हणतो की हो, अवंतिका बहिणी एकदम बरोबर बोलतात, त्यासाठी दादा आता आपल्यालाच आपल्यासाठी उभं राहावं लागणार आहे, लक्षात ठेव. तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे, अवंतिका ही केस लढू शकते. तेव्हा सर्वांना आनंद होतो, अवंतिकाचा चेहरा खुलतो. आपण सगळेजण अवंतिकाची मदत करूयात आणि मी माझा सगळा अनुभव पणाला लावेल आणि आपण सगळे एक होऊन लढूयात. तेव्हा आता सगळ्यांना फारसा आनंद होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अवंतिका केस लढायला तयारच होते. ती अगदी ड्रेस वगैरे घालून बाहेर येते. जानकी म्हणते की चल आता. तर नाना आणि सुमित्रा मात्र त्यांना थांबवतात आणि आता नाना मात्र आता सुमित्राच्या हातामध्ये औक्षणाचं ताट देतात. तर आता सुमित्रा म्हणते की मला तुमच्या तिघींचंही औक्षण करायचं आहे, या लवकर समोरासमोर. तेव्हा आता जानकी म्हणते की एक मिनिट आई, आमच्या तिघींचं औक्षण. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो तेच तर. ऐश्वर्या म्हणते की औक्षण तर आता अवंतिकाचं व्हायला पाहिजे, कारण केस ती लढणार आहे. तर ऋषिकेश, सौमित्र हे सगळेजण आता बाहेर येतात. त्यानंतर सुमित्रा म्हणते की ही लढाई आहे तर ती आपल्या सगळ्यांची आहे आणि आमच्या सगळ्यांची रिस्त मात्र तुमच्यावर आहे. तुम्ही तिघी मात्र आपल्या कुटुंबाची ही लढाई लढायला तयार आहात, मग मला तुमचं औक्षण करायला नको का? ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा, तुम्ही आणि आईनी फक्त आज यांना आशीर्वाद द्या, कारण आज यांचं औक्षण आहे तर ते आम्ही करणार आहोत. आणि तो सुमित्राच्या हातातील ताट घेतो. सगळेजण फार आता हसत असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे काय हे नवीन. तर सौमित्र म्हणतो की आई हे बघ, नवऱ्याने मात्र आपल्या बायकांचं औक्षण केलं तर त्यांच्यातील लढण्याची ऊर्जा आणि क्षमता मात्र आणखीनच वाढते आणि त्यांचा उत्साह पण. आणि त्यांची उत्साह वाढवण्याची संधी आहे आमच्या बायकांची, तर आम्ही थोडंच ते सोडणार आहे का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. तेव्हा आता जानकी म्हणते की हे मात्र खरं आहे, कारण नवऱ्याने जर असं बायकोचं औक्षण केलं तर बायकोची हिंमत आणि उत्साह वाढतो आणि तिचं धैर्य सुद्धा वाढेल. आणि त्याचबरोबर मात्र आमच्या घरातील मोठ्यांचा म्हणजे आई आणि नानांचा आशीर्वाद सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि तो अगोदर आम्हाला आशीर्वाद घेऊन द्या. आई आणि नानांच्या पाया पडतात. तर नाना यशस्वी व्हा असा आशीर्वाद देतात. सुमित्रा म्हणते की या घरात तुम्ही लक्ष्मीच्या पावलांनी आलात आणि आता रणरागिणी बनून लढायचं आणि जिंकायचं, जिंकूनच घरी यायचं. तेव्हा आता जानकीला आणि अवंतिकाला आणि ऐश्वर्याला तिघींनाही आता समोरासमोर उभे राहायला सांगतात. एका रांगेमध्ये त्या उभे राहतात आणि सगळ्यात अगोदर सारंगच्या हातामध्ये ताट देतात. आता सारंग औक्षणाचं ताट हातात घेतो आणि आई जर काही चुकलं तर मला सांग बर का असे म्हणतो. तेव्हा सगळेजण फार आता हसतात. तेव्हा आता सारंग मात्र ऐश्वर्याच्या समोर येतो आणि ऐश्वर्याचं औक्षण करत असतो. तेव्हा ऐश्वर्या खुश होत उभी राहते आणि म्हणते की अगोदर हळद आणि नंतर कुंकू. तेव्हा मात्र आता सारंग तिचं औक्षण वगैरे करतो. तर ऐश्वर्या लगेच आता सारंगच्या पाया पडते. तर आता सारंग म्हणतो की अहो काय करतात, हे बघा ऐश्वर्या, हे बघा ऐश्वर्या, त्या मायाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही सांगायचं की तुम्ही रणदिव्यांची सून आहात आणि रणदिवी मात्र कुणालाही घाबरत नाही. तेव्हा मात्र आता सौमित्र पुढे येतो. सौमित्र अवंतिकाचं छान असं औक्षण करतो. अगदी एकमेकांकडे बघून ते छान हसतात. सगळेजण आता खुश होऊन हसत असतात. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप असा आनंद होतो. आई आणि नाना जानकी डोळे भरून बघत असतात. तेव्हा औक्षण झाल्यानंतर आता लगेच सौमित्र म्हणतो की हे बघ, ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे, आजपर्यंत कोणत्याही केस नाही हरलेल्या आणि ही मात्र पहिली केस असेल तर ती मात्र हरतील आणि अवंतिका तू त्यांना हरवशील ही माझी पूर्ण खात्री आहे. तेव्हा आता अवंतिकाला एक असा खूप मोठा आधार मिळतो आपल्या सौमित्राचा आणि ती सौमित्राला थँक्यू असं म्हणते आणि पुन्हा मात्र आता त्याच्या हाताला धरून त्याच्या पाया पडते. तेव्हा आता तो अगदी छान असा आशीर्वाद तिला देतोय, ऑल द बेस्ट असं म्हणतो. तर
अवंतिका त्याला पुन्हा थँक्यू म्हणते. आता ऋषिकेशची वेळ येते. ऋषिकेश मात्र आता ताट जे औक्षणच आहे ते हातात घेतो. जानकीला हळदी कुंकू लावतो आणि तिचं औक्षण करत तिला म्हणतो, हे बघ जानकी, आजपर्यंत तू फक्त रणदेवांचं नाव हे मिरवलं नाहीस, तर ते नाव तू जपलेलं सुद्धा आहेस. त्यामुळे हे बघ जानकी, हे नाव तू आता हरून द्यायचं नाही. काही झाले तरी आता तुला हिंमत द्यायची आहे अगदी. आणि तुम्ही तिघींनी एकत्र येऊन मात्र त्या मायेच्या विरोधात असं टेचात उभं राहायचं आहे. त्या मायेने पुन्हा आता नजर वर करण्याची तिची हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे आणि आपल्या घराकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहण्याची तिची हिंमत व्हायला नकोय. रणदिव्यांच्या नावामध्ये रण आहे, तुम्हाला दाखवून देण्याची आता ही एक संधी आलेली आहे, वेळ आलेली आहे की तुम्ही सुद्धा आता एक अशा रण रागिनी आहात. आता जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या खुश होतात आणि हसतच मात्र आता ऋषिकेश आता जानकीचं औक्षण करून तिचं म्हणजे तिला ओवाळतो. जानकी एकटक आपल्या ऋषिकेशकडे बघत असते आणि ऋषिकेशच्या पाया पडते आणि ऋषिकेशचा हात घट्ट पकडत म्हणते की हे बघा ऋषिकेश, मी तिघी सुद्धा आता दाखवून देऊ की आम्ही सुद्धा फक्त रणदिव्यांच्या सुना नाहीत, या घराचं रक्षण करणारे ढाल सुद्धा आहोत. तेव्हा आता नाना आणि सुमित्रा आहे तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, आनंद अश्रू येतात. सगळ्यांना फार आता आनंद होतो आणि आज जानकी, अवंतिका आणि आता ऐश्वर्या या तिघी मात्र आता गीतांजली सरंजामे आहे यांच्या विरुद्ध लढायला तयार होतात आणि त्या मायेला धडा शिकवणार असतात की आता रणदेवे सुद्धा काय आहेत आणि पुन्हा वर तिची नजर सुद्धा आपल्या घरावर पडायला नको असं तिला धडा शिकवायचा असे मात्र आता सगळेजण ठरवतात. ऑप्शन वगैरे झाल्यानंतर आता जानकी, अवंतिका आणि आता ही ऐश्वर्या हे तिघीही मात्र आता आपल्या घरातून ताटमानेने आता निघून जातात. आता कोर्टामध्ये आज केस असते, केसची सुनावणी असते, तर आता सगळ्यांना फारसा आनंद होतो. त्यांच्या पाठीमागे आता ऋषिकेश, सौमित्र आणि आता हा सारंग हे तिघेही अगदी तोऱ्यातच मात्र मस्त जातात. नानांना मात्र आज आपल्या ह्या कुटुंबाला एकत्र बघून आता डोळ्यातून पाणी येते, आनंद अश्रू येतात. सुमित्राला सुद्धा खूप छान वाटतं आणि आज आपलं रणदिवे कुटुंब मात्र एकत्र लढायला तयार झालेलं आहे. म्हणून सगळे जण मात्र आता इतके खुश होतात आणि मायाला टक्कर द्यायला शेवटी कोर्टामध्ये येतात. तेव्हा आता कोर्टामध्ये आता हे केसची सुनावणी असते. ॲडव्होकेट गीतांजली तर अगोदर तेथे हजरच असते आणि तिची सेक्रेटरी सुद्धा, आणि आता तिचं काहीतरी काम सुरू असते आणि तेवढ्यात अवंतिका, रणदेवे कुटुंब तेथे येते. ऋषिकेश, सौमित्र, ऐश्वर्या, जानकी हे सगळेजण मात्र आता अवंतिकाच्या सोबत तेथे आलेले आहेत. जानकी अवंतिकाला खुणावते. अवंतिका आता ऋषिकेशकडे बघते आणि ऋषिकेश तिला अगदी शांत राहा, काही घाबरू नकोस असं खुणावून म्हणतो. अवंतिका वळून मात्र सौमित्राकडे सुद्धा पाहते. सौमित्र सुद्धा तिला आधार देतो. अवंतिकाची ढाल बनून आता सगळेजण तिच्या पाठीमागे उभे आहेत म्हणून अवंतिकाला एक मोठा आधार मिळतो. अवंतिका आता खूपच खुश होते आणि ह्या गीतांजली सरंजामेच्या विरुद्ध मात्र केस लढायला आता ती तयार होते. आणखी आता तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला आधार देते. ऐश्वर्या सुद्धा आता सगळ्यांचा आधार आणि सगळ्यांचा पाठिंबा बघून आता अवंतिका पुढे येते. डायरेक्ट मात्र आता गीतांजली सरंजामे हिच्या टेबलाच्या शेजारी आणि तिच्याकडे बघून मात्र मस्त स्माइल देत तिच्याकडे बघत हसत असते. तेव्हा आता गीतांजली मात्र बघतच असते. आता अवंतिकाला पाहते तर अवंतिका तिच्याकडे बघून हसत असते. गीतांजली ॲडव्होकेट आहे तर ती अगदी तोऱ्यातच अगदी म्हणजे ॲटिट्यूड मध्ये अवंतिकाकडे बघत असते. त्याच वेळेस आता पोलीस लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्या मायाला पकडून हाताला धरून तिला तेथे घेऊन येतात. तेव्हा आता ह्या मायाला मात्र विटनेस बॉक्स मध्ये उभं केलं जातं. माया रागाने जानकीकडे पाहत असते, या सगळ्या रणदेवे कुटुंबाकडे. जानकी मात्र रागाने तिच्याकडे पाहत असते. जानकीला खूपच राग येतो. मायाला बघितल्यानंतर आता जानकीच्या डोळ्यामध्ये एक अशी लाल रंगाची अशी म्हणजे तीव्र भावना व्यक्त झालेली असते, तिला अगदी धावून जाण्याची. ऋषिकेश, ऐश्वर्या हे सगळेजण मायेकडे रागानेच पाहत असतात. सारंग तर खूपच रागाने पाहत असतो आणि अवंतिका सुद्धा. त्यानंतर मात्र आता सगळेजण कोर्टामध्ये हजर होतात. आता कोर्टात हजर झाल्यानंतर आता जज साहेब यांची एंट्री होते आणि ह्या केसला आता सुरुवात होते. आता जज साहेब खाली आल्यानंतर मात्र आता सगळेजण त्यांना नमस्कार करतात खाली वाकून. तेव्हा आता ते आपल्या जागी बसल्यानंतर आता म्हणतात की केसच्या हेअरिंगला सुरुवात केली जावी अशी आज्ञा देतात. तेव्हा अवंतिका उभी राहते. अवंतिका उभी राहून लगेच म्हणते की मिलॉर्ड साहेब, हे बघा, माया कुलकर्णी यांच्यावर मात्र ओवी रणदिवे यांना किडनॅप केल्याचा आरोप आहे. फक्त एवढंच नाही तर लगेच आता ही गीतांजली तिच्याकडे रागाने बघतच उभी राहते आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणते. लगेच म्हणते की माझ्या आशिलावर जे काही आरोप केले जात आहे तर ते सगळे खोटे आणि चुकीचे आहेत. अवंतिका ॲडव्होकेट आहे ना, त्यांनी मात्र कोर्टामध्ये आता माझ्या आशिलावर जे काही आरोप केलेले आहेत त्याबद्दलचे कोणतेही पुरावे मात्र कोर्टामध्ये सादर केलेले नाहीत. आता
पुन्हा सुद्धा मात्र ज्या काही आरोपांचा त्या उल्लेख करत आहेत आणि त्यांचा सुद्धा आता कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. आता ही गीतांजली मात्र आता अवंतिकाला खाली लेखण्यासाठी, तिला खाली पाडण्यासाठी मात्र आता एकाहून एक आता असा अगदी जाहीरनामा काढत असते. कारण मायेने काही केलेले नाही. माया ही गुन्हेगार जरीही असली तरी सुद्धा तिने कोणतेही असे आरोप केलेले नाहीत, ती म्हणजे गुन्हे केलेले नाहीत आणि हे सगळे आरोप तिच्यावर खोटे आहेत. माझ्या आशिलावरती ॲडव्होकेट रणदिवे मात्र यांच्याकडे कोणताही पुरावा नसून त्या हे सगळं अगदी म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून बोलत आहे. तर मग पुरावे त्यांनी सादर करावेत. आणि सगळ्यांच्या समोर मात्र आता ही ॲडव्होकेट गीतांजली आहे तर ती अवंतिका रणदिवे हिला विचारते की ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे, तुमच्याकडे पुरावे आहेत का? आता अवंतिका ही आता शांत बसते आणि ह्या गीतांजलीकडे बघत म्हणते की हे बघा मिलॉर्ड साहेब, ऋषिकेश जानकी रणदिवे यांनी स्वतः मात्र आता ओवी रणदिवे यांना मायाच्या तावडीतून सोडवलेले आहे. तर आणि माया मात्र तिने काही केलेलं नाही असं दाखवत असते. आता सगळेजण मात्र मायाकडे रागाने पाहत असतात आणि गीतांजली आता अवंतिका पुढे म्हणते की आता हे सर्व काही घडत असताना, त्या मायाला पकडत असताना मात्र पोलीस सुद्धा स्वतः तेथे हजर होते आणि पोलिसांना घेरा घालूनच मात्र आता सगळ्यांनी मिळून ह्या मायाला पकडलेला आहे. पोलिसांच्या डोळ्यात देखत हे सर्व घडलेलं आहे आणि त्यांची जी साक्ष आहे तर ती ऑलरेडी आपल्या रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे. यापेक्षाही मोठा पुरावा आपल्याला लागेल असं मला सुद्धा वाटत नाही. तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट ही गीतांजली सरंजामे आहे तर ती मिलॉर्ड साहेबांना म्हणते की हे बघा मिलॉर्ड, ॲडव्होकेट अवंतिका जे काही सांगत आहे तर ते अर्ध सत्य आहे. माझ्या आशिलाने मात्र ओवीला किडनॅप केलेलं नाहीच आणि हे मी सिद्ध करून दाखवते. आता मात्र सगळ्यांच्या समोर येतं की ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे कितीही सत्याचा आधार घेऊन अगदी वागत असली तरी सुद्धा आज ही खोटी आहे. हे मात्र सगळ्या कोर्टासमोर आज म्हणजे सगळ्या रणदिवे कुटुंबासमोर सिद्ध झालेलं आहे. तर आता मात्र ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे तर ही मिलॉर्ड साहेबांना म्हणते की हे बघा, आज मात्र ओवीला ते माझ्या अशील ह्या मायेने किडनॅप केलेलं नाही. यासाठी मी विटनेस बॉक्समध्ये सारंग रणदिवे यांना बोलावत आहे. त्यांना बोलवण्याची परवानगी द्यावी. तेव्हा आता सारंगला अचानक मात्र विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. हे बघून आता सगळेजण आणखीनच आता गोंधळून जातात. नक्की हिचा काय प्लॅन असेल. तेव्हा मात्र आता सारंग सुद्धा गोंधळूनच जातो. तर आता मिलॉर्ड साहेब परवानगी देतात की परवानगी आहे म्हणून. तेव्हा ही ॲडव्होकेट गीतांजली थँक्यू असं म्हणते आणि आता सारंग रणदिवे यांना आता ह्या विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची अगदी म्हणजे सुनावणी केली जाते. तेव्हा आता सारंग मात्र विटनेस बॉक्समध्ये येतो. आता ॲडव्होकेट गीतांजली सारंगच्या समोर येते आणि पूर्णपणे त्याला आता हिरून घेते आणि म्हणते की हे बघा सारंग रणदिवे, मी तुम्हाला आता डायरेक्ट थेट प्रश्नाला सुरुवात करते. मी सांगितलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आहे तर ती व्यवस्थित द्यायची आहेत आणि ती पण खरी. तेव्हा आता डायरेक्ट मात्र ॲडव्होकेट गीतांजली सारंगला विचारते की तुमचा आणि माया कुलकर्णी यांचा काय संबंध होता. तेव्हा आता सारंग मायाकडे बघतो आणि माया ही सारंगकडे बघते. तेव्हा सारंगला खूपच या मायाचा राग येतो. सगळेजण मात्र आता पाहत असतात आणि ऐकत असतात. आता अवंतिका लगेच उभी राहते आणि ऑब्जेक्शन म्हणते की हे बघा, जो काही प्रश्न आहे तो मात्र आता एक वेगळा या संदर्भात नाही. सारंग रणदिवे आणि आता माया कुलकर्णी यांचा आता एकमेकांशी काय संबंध होता याचा ह्या केसची काही संबंध नाही. तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे म्हणते की हे बघा संबंध आहे मिलॉर्ड. आणि हे सांगण्या अगोदरच मात्र आता ॲडव्होकेट ही अवंतिका जर काही ऑब्जेक्शन घेणार असेल तर मात्र केस पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा आता सगळेजण विचारात पडत असतात की नक्की हिला काय करायचं आहे, नक्की काय सिद्ध करायचं आहे, सारंग आणि माया दोघांमध्ये कोणतं नातं आहे. म्हणून आता ही ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे आहे सारंगला बरोबर पेचात पाडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु तरी सुद्धा आता जानकी हिच्याकडे पाहत असते. जानकी मात्र सारंगला साथ देणार आहे. सारंग मात्र न डगमगता आता सगळं काही खरं सांगणार आहे आणि शेवटी आता ही माया आहे तर ती माया मात्र आता सारंगकडे पाहत असते. परंतु आता ॲडव्होकेट अवंतिका काही कमी नसते आणि ती सुद्धा आता या गीतांजलीला टक्कर देणार आहे. तर तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जेव्हा सगळेजण बाहेर येतात तर सौमित्र चिडलेला असतो. सौमित्र म्हणतो की हे बघा, सारंग जर त्यावेळेस आता ओवीला घेऊन त्या मायाकडे गेला नसता तर आज मायाला हरवणं सोपं झालं असतं. तेव्हा आता सगळेजण मात्र आता खूप टेन्शन मध्ये येतात. तर आता ऐश्वर्याला सुद्धा खूप वाईट वाटतं. तर आता जानकी म्हणते की हे बघा, तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा. इतक्यात मात्र आपण सगळ्यांनी हार मानायची नाही. हे बघा, ती गीतांजली सरंजामे ही एकटी आहे आणि आपल्या एकीच्या सगळ्या एकत्र येण्याच्या कुटुंबाच्या एकीमुळे मात्र तिचा आपल्या पुढे निभाव नाही लागू शकत. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. त्यामुळे कोणीही डगमगून जाऊ नका आणि काही टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्याला एकत्र राहायचं आहे आणि त्यांना टक्कर द्यायची
द्यायची आहे. काही झालं तरी शेवटी निकाल हा आपल्या बाजूनेच लागेल हे आपण आता ठरवायचं आहे की नक्की काय आहे, पुढे कसे टक्कर द्यायचे आहे ते. तेव्हा आता सगळेजण टेन्शनमध्ये आल्यानंतर जानकी त्यांना पुन्हा आता एक उमेद देते की विजय हा नेहमी सत्याचाच होणार आहे, त्यामुळे डगमगायचं नाही, लढत राहायचं आहे, हार मानायची नाही. जानकीने मात्र आता न डगमगता आपल्या कुटुंबाला आता पुन्हा एकत्र आणलेलं आहे आणि त्या कुटुंबाला मात्र आता एक खूप मोठा आधार दिलेला आहे की विजय नेहमी सत्याचा होतो, डगमगायचं नाही आणि हार मानायची नाही. तेव्हा आता सगळेजण पुन्हा जानकीच्या मागे लढायला तयार असतात आणि सगळेजण पुन्हा आता अगदी ह्या गीतांजली सरंजामे आहे हिला टक्कर द्यायला पुढे येतात. आता अवंतिका सुद्धा आहे तर एक असा पुरावा आणि शेवटी मात्र आता हे रणदिवे कुटुंब एकत्र येऊन आता ही केस लढणार असतात आणि शेवटी जिंकणार सुद्धा असतात. आणि गीतांजली सरंजामे आहे आतापर्यंत एकही केस हारलेली नाही, पण तिला आता रणदिव्यांच्या समोर मात्र ही केस हारावी लागणार आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे आता हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तोपर्यंत मात्र मित्रांनो धन्यवाद.